बंजारा लमाणी एसटी आरक्षण संघर्ष समिती मराठवाडाचे दशरथ राठोड यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। बंजारा लमाणी समाजाला हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार एसटी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात सामील करून घ्या ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे। बंजारा लमाणी समाजाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार समावेश करून घ्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे। काय नाही, आज तो दुसरा दिवस आहे। त्याच्या पुढे आमचं जनता बघा, बंजारा समाज किती येईल, भरपूर येईल। तर आमचा समाज ऊसतोड आहे, खूप गरीब आहे, त्यांना आता आरक्षणासाठी प्रयत्न करायला आणि आरक्षण भेटावं ही आमची इच्छा आहे। 2 अक्टूबर को जो जीआर निकाला है, उस जीआर के हिसाब से हैदराबाद गैजेटियर में जिस प्रकार से मराठा समाज को कुनबी प्रमाणित किया जा रहा है, उसी प्रकार से अगर एक को जो न्याय दिया है उसी न्याय की मांगनी को लेकर हमारे समाज की तरफ से दशरथ भाऊ राठौड़ यहाँ पे बैठे हुए हैं। और हैदराबाद गैजेटियर में बंजारा समाज या शेड्यूल ट्राइब में है, जिस प्रकार से उनकी नोंद निकाली जा रही है उसी प्रकार से बंजारा समाज की भी हैदराबाद गैजेटियर के हिसाब से नोंद निकालनी चाहिए। और मराठवाड़ा यहाँ पहले आंध्रा में था और आंध्रा में मराठवाड़ा रहने का, आंध्रा में आज भी बंजारा समाज यह शेड्यूल ट्राइब में है। अगर एक वन नेशन है, वन तो रिजर्वेशन ही वन होना, वन नेशन वन रिजर्वेशन यह हमारी मांग है। और मराठवाड़ा का पूरा समाज, पहले हम शेड्यूल ट्राइब में थे उसी प्रकार से आज भी शेड्यूल ट्राइब में रहनी चाहिए। इस हिसाब से यह आंदोलन चल रहा है। ये आमरण उपोषण है, प्रशासन इसका कितनी दिन इंतजाम देखेगा यह हम देखेंगे। जब कल जो 17 सितंबर होने वाला है मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन, उस दिन हमारा तमाम बंजारा बांधव यहाँ पे आने वाला है और ये मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन का निषेध करने वाला है। उसका काली झंडे दिखा के काला दिन हम मनाएंगे। समाज बंधू तुमचे दशरथ राठोड उपोषणाला बसलेले आहेत, काय प्रतिक्रिया आहे? प्रथम मी दशरथ प्रभाकर राठोड यांचं अभिनंदन करतो। आम्हाला हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी आमचे दशरथ प्रभाकर राठोड हे 2 दिवसापासून उपोषणामध्ये बसलेले आहेत। आता आज 2 दिवसामध्ये आमच्या प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही आहे आमच्या उपोषणाची। आमचा बंजारा बांधव आज गंगाखेडमधून कमीत कमी 400-500 लोकांनी इथं दखल घेतलेली आहे। तर शासनाने जर लवकरात लवकर आमचा निर्णय नाही घेतला तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आमची जी मागणी आहे रास्त आहे, आम्ही काही एक्स्ट्रा किंवा आगाऊ मागत नाही आरक्षण। आज हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार जसं मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलेलं आहे, त्यांच्या कुणबीच्या नोंदीनुसार तीच नोंद आमची तिथे बंजारा समाजाची एसटीमध्ये आहे। आम्ही हैदराबाद स्टेटमधला बंजारा समाज आणि महाराष्ट्रातला बंजारा समाज, आमची जे की बोली भाषा एकच आहे, आमची संस्कृती एकच आहे। तिथे आमच्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आहे आणि इथे व्हिजेंटीमध्ये आहे। तर हा का आता आम्ही शासनाला उपोषणाच्या मार्फत एक हे सांगू इच्छितो की आमचे दशरथ भाऊनी आम्ही जोपर्यंत आमची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। परभणीमध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस चालू आहे। ह्या मुसळधार पावसामध्ये आमचे उपोषणकर्ते आरक्षण येऊ द्या दशरथ प्रभाकर राठोड ह्या भाऊनी भर पावसामध्ये उपोषणस्थळी बसलेले, तरी परभणीचे प्रशासनाने कुठलीच 2 दिवसापासून दखल घेतलेली नाही। दखल घेणं गरजेचं आहे। अन्यथा जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर आमचा बंजारा समाज, ऊसतोड करणारा समाज, मेहनत करणारा समाज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देतो। लक्ष्मीताई राठोड जिंतूर येथे आपले भेटी न्याय मागणुकेत आता आम्ही कितीतरी वेदना ही आताच कोणी आतवाद घडगी स्वरूप अन्याय हो हाय वाद चुकीच पण ठेस हमारे काळजे न लागीच, ठेस हमारे काळजे न लागीच, वेदना हमारे काळजे न वेरीच।